नमस्कार, आखाडामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. पीओके मध्ये हवाई हल्ला करून आता 7 दिवस उलटलेले आहेत. विरोधक म्हणतात याचे पुरावे द्या आणि भारतीय लष्कर असो किंवा मग भारतीय सरकार आतापर्यंत किती दहशतवादी या हल्ल्यामध्ये ठार झाले याचा आकडा दोघांनीही सांगितलेला नाही. मात्र आज अमित शहांनी मात्र हा दहशतवाद्यांचा आकडा सांगितलेला आहे. किती दहशतवादी मेले याचा आकडा अमित शहा सांगतात आणि तो आकडा आहे 250. मुळात अमित शहानी हा 250चा आकडा नेमका आणला कुठून, हा आपला डिबेटचा विषय असणार आहे पुढच्या 1 तासामध्ये. माझा प्रश्न एकच असेल की अमित शहानी हा 250चा आकडा आणला कुठून. पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट. जवानांच्या शौर्याचं नेत्यांकडून मतांसाठी भांडवल. नरेंद्र मोदी सरकारे बरोबर 13 દિવસે એર સ્ટ્રાઇક કરી 250 થી વધારે આતંકવાદીઓને ಪಾಕಿಸ್ತಾನಕ್ಕೆ ತಕ್ಕ ಪಾಠವನ್ನು ಕಲಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಏನಿದೆ 40 ವರ್ಷಗಳ ನಂತರ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಧೈರ್ಯದಿಂದ एअर स्ट्राइक नंतर मृत्यूच्या आकड्यावरून राजकारण तापलं. क्या 300 गिनती हुई थी, क्या कैसे गिनती हुई थी, ये जनता जानना चाहती है और वो फोटो भी जनता देखना चाहती है. नेव्ही, एअरफोर्स आणि आर्मी, स्थलसेना आणि तिघांनी 11 काही दिलेले नाही. किती लोक मारले गेलेले. हवाई दल प्रमुखांनी नेत्यांना फटकारलं. એર સ્ટ્રાઇક કરી 250 થી વધારે આતંકવાદીઓને We don't count human casualties. We count what targets have we hit or not hit. तर एअर स्ट्राइक मध्ये 250 दहशतवादी मारल्याचा दावा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केला. आता सवाल हाच आहे की शहांना आकडा माहीत कसा झाला. कारण हवाई दलानं तर आकडा जाहीरच केला नाही ना सरकारनं नेमका आकडा सांगितला. પુલવામાની અંદર ઘટના થતાની સાથે બધાને એવું હતું કે આ વખતે તો સર્જિકલ સ્ટ્રાઇક ના થઈ શકે, હવે શું થશે કે એલર્ટનેસ બહુ હતી. પરંતુ મિત્રો, નરેન્દ્ર મોદી સરકારે બરોબર 13 દિવસે એર સ્ટ્રાઇક કરી 250 થી વધારે આતંકવાદીઓને अमित शहांनी 250 दहशतवादी मारल्याचं सांगितलं आणि त्यानंतर आधी आकड्याची मागणी करणारे विरोधक आता पुन्हा तुटून पडले. बरं, राजकारण इथंच थांबलं नाही तर आता विंग कमांडर अभिनंदन यांना परत आणण्यावरूनही सुरू झालंय. अमित शाह जी बताइए कि ये जानकारी उनको कहां से मिली. ये जो जानकारी है अमित शाह को कहां से मिली, क्योंकि अमित शाह तो बीजेपी के अध्यक्ष हैं, वो तो सरकार में मंत्री नहीं है, ना वो जानकारी पा सकते हैं जब तक उनको सरकार जानकारी न दे. तो श्री अमित शाह जी से पूछना चाहिए कि जब भारत सरकार अधिकृत तौर पर यह कह रही है कि इसका अनुमान लगाना मुश्किल है कि कितने लोग मारे गए, तो ये जो 250 का आंकड़ा है, ये 250 का आंकड़ा कहां से आता है. राजकारण आणू नका म्हणून सांगत असताना स्वतः मात्र जे आहेत भाजप आणि प्रधानमंत्री या सगळ्या लढाईचं, सगळ्या जवानांच्या शौर्याचं राजकारण करताय. जवानांच्या पत्नीने सुद्धा सांगितलं की मेहरबानी करा आणि याचं राजकारण करू नका, आणि विशेषतः बीजेपीनं सांगितलं की तुम्ही हे करू नका. एअर स्ट्राइक वरून राजकारण सुरू झाल्यानंतर आता हवाई दल प्रमुखांनी चांगलंच फटकारले. That statement will be made by the government. No, I mean, Air Force is not in a position to clarify that how many people were inside it. That we don't count human casualties. We count what targets have we hit or not hit. Bomb damage assessment that is done post a mission calculates the number of the target you've been hit or you've not been able to hit. We can't count how many people have died. That depends on how many people were there. आपल्या राजकीय पक्षांना कुठलंही आता प्रूफ द्यायची गरज नाही, कारण आपल्याकडे जे प्रूफ आहे हे आपण द्यायला पाहिजे. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल मध्ये जिथे 5 जी राष्ट्र तिथले मेंबर असतात, परमनंट मेंबर्स, त्यामधले तिघांनी एक असं हे जाहीर केलेलं आहे की त्यांना पाकिस्तानच्या विरुद्ध मौलाना अझहरला एक जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करायचं आहे आणि जैश ए मोहम्मदला एक जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्यानंतर त्यांना बॅन करायचं आहे. इंडियन एअरफोर्सच्या फायटर जेट्सनी ही कामगिरी केली. आता ही कामगिरी केल्यानंतर, उद्ध्वस्त केल्यानंतर तिथे किती लोक मेलेले आहेत हे मोजायला काय तिथे भारतीय वायुसेना बसणार
आणि मोजणार प्रत्येक जण किती 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 आहे. तर हे सगळे प्रश्न विचारणं मला असं वाटतं हा मूर्खपणा आहे की तिथे किती लोक मारले गेले आणि तिथे किती हानी झाली. सरकार आणि विरोधकांच्या भूमिकेनंतर आता सवालही तितकेच निर्माण झाले. जवानांच्या शौर्याचं भांडवल करून सरकारला मतं मागायची आहे का? अमित शहा कशाच्या आधारावर दहशतवाद्यांच्या मृत्यूचे आकडे जाहीर करतायत? विरोधकही एअर स्ट्राईकनं झालेल्या मृत्यूच्या आकड्यावर का अडून बसले? सरकार आणि विरोधक जवानांच्या मनोबलाचा विचार का करत नाही? आपल्या राजकारणाचा रंगच असा आहे. कोणताही मुद्दा आपले राजकारणी हातून जाऊ देत नाही. पण जवानांच्या शौर्यावरून राजकारण होत असेल तर जनताही नीट पाहत आहे, हेही आपल्या नेत्यांनी लक्षात ठेवावं. ब्युरो रिपोर्टचा पंकज भनारकर, TV9 मराठी. भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये 250 दहशतवादी ठार झाले असं अमित शहानी म्हटलं. अमित शहा हे एका सगळ्यात मोठ्या राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला तेवढंच एक खूप महत्व आहे. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप, भाजपाचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अशोक धात्रक, शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे, त्याचबरोबर निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे औरंगाबादवरून आपल्याबरोबर या चर्चेत आहेत आणि राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे या चर्चेमध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत. सगळ्या मान्यवरांचं स्वागत. सगळ्यात आधी भालचंद्र शिरसाट, भारतीय हवाई हल्ल्यामध्ये 250 दहशतवादी ठार झाले, हा 250 चा आकडा तुम्ही आणला कुठून? माझ्या मनामध्ये ज्या वेळेला एअर सर्जिकल स्ट्राईक झाला, रात्री सकाळी 10 पासून बातम्या यायला लागल्या, तेव्हा TV9 सह सर्व चॅनल्सवरती 300 दहशतवादी ठार हा आकडा या चॅनल्सनी कुठून आणला होता? हा काही सरकारने दिलेला नव्हता, लष्कराने घोषित केलेला नव्हता, कुठली पत्रकार परिषद झाली नव्हती. पण हा 1 मिनिट मला पूर्ण करू द्या. 300चा आकडा आपण सर्वांनी दाखवलात, काही सूत्रांच्या माहितीनुसार आपण तो दाखवलात. त्यानंतर 300च्या आकड्यावरती चर्चा झाली. तो 35 आकडा आहे असे इटालियन पत्रकार म्हणाली. पण तिने हेही सांगितलं की ज्या अँब्युलन्स गेल्या त्या लोकांचे मोबाईल काढून घेतले होते, कुठली फोटोग्राफी अलाउड नव्हती. पुढचं तुमचं वाक्य येईपर्यंत मी तुम्हाला सांगते, 300 ते 350चा आकडा आम्ही ब्रेकिंग करून दाखवला होता, मात्र तो सूत्रांच्या नुसार आलेला तो आकडा होता, त्याची पुष्टी आम्ही केली नाही किंवा तो आम्ही आकडा दिलेला आहे, आम्ही दहशतवादी मोजलेत असं आम्ही सांगितलं नाही. व्यक्तिगत घेऊ नका. शिरसाट मी सगळ्या चॅनलच्या वतीने बोलते. त्यानंतर सगळ्या चॅनलनी तो आकडा मागे घेतला कारण तो सूत्रांच्या हवाल्यानुसार आला होता. सूत्रांच्या हवाल्यानुसार आपण तशा बातम्या देत असतो. त्यानंतर आजपर्यंत 7 दिवस झालेत, तो 300-350चा आकडा तुम्हाला कधीही कुठल्याही स्क्रीनवर दिसला नाही कारण तो आम्ही मागे घेतला होता. आज तुम्ही मला सांगा की हा 250चा आकडा खरा आहे खोटा आहे? मी आता ब्रेकिंग चालवते. नाही, मी सांगतो तुम्हाला, सविस्तरपणे सांगतो. दहशतवाद्यांच्या कारवाईचं एअर स्ट्राईक झाला. एअर स्ट्राईक झाल्यावरती किती लोक मारले याची यादी द्या असं शरद पवार साहेब म्हणाले. माझा थेट प्रश्न, अमित शहा म्हणाले हो बरोबर आहे, 250 दहशतवादी ठार झाले, हा 250चा आकडा तुम्ही आणला कुठून? अधिकृत आहे आकडा हो किंवा नाही? हा आकडा अधिकृत नाही. त्यांनी काय म्हटलं अमित शहा खोटं बोलतायत, नाही बोलत आहेत. मी सांगतो तुम्हाला त्यांनी काय सांगितलं. शिरसाट, अमित शहा खोटं बोलतायत. त्यांनी काय सांगितलं तुम्ही ऐकणार असाल तर मी सांगतो, नाही तर तुम्ही विचारा जरा प्रश्न. बोला शिरसाट, माझ्याकडे तर भरपूर प्रश्न आहेत तुमच्यासाठी, पण तुम्ही बोला. तुमच्याकडे प्रश्न काही राहिलेलेच नाही कोणाकडे. बोला ना शिरसाट, बोला. 250चा आकडा जे विधान दाखवलं आता तुम्ही दाखवलेलं आहे, 250 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले. त्यांनी काही मोजून नाही सांगितलं. 246 आकडा सांगितलाय अमित शहाने. 250चा आकडा सांगितला. मी पुन्हा तुम्हाला तो बाईट दाखवते. मी तुम्हाला पुन्हा एकदा तो बाईट दाखवते. आज शिरसाट, आज भारत सरकारनं एकदा स्पष्ट केंद्र सरकारनं किंवा आता धनोआ यांनी जी काही पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी देखील आकडा सांगितला नाही. सरकारनं अधिकृत आकडा सांगितलेला नाही. मग अमित शहानी हा 250चा आकडा आणला कुठून? तुम्ही ते परत एकदा दाखवा. तुम्ही थेट उत्तर द्या. लोक बघतायत तुम्हाला. त्यांनी 250चा आकडा सांगितलेला नाही. 250चा आकडा सांगितलेला नाही. आपल्या ऐकण्यात चूक झालेली आहे. त्यांनी 250 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले. तुम्ही तर युतीमध्ये आहात, आता तुमचा तर मित्र पक्ष आहे, तुम्हाला तरी सांगितलं की हा 250चा आकडा आला कुठून? मुळामध्ये निखिला, तुम्हाला तर तुम्ही खरोखर इतके अभ्यासू लोक आहात,
पण मला आता असं वाटतं की तुम्ही काही म्हणायचं ते म्हणा. अहो, जागतिक स्तरावरती आपल्या सगळ्या वाहिन्यांवरची सर्वांची स्टेटमेंट आज वॉच केली जात आहेत, पाहिली जात आहेत. अशा वेळेला भारत युद्धखोर आहे, भारतच आगळीक काढतो आहे, भारताने कुरापत काढली आहे, असं आज परदेशातल्या लोकांच्या मध्ये हा जो सर्जिकल स्ट्राईक झाला त्याच्यामध्ये भारत सरकारने काय सांगितलं की दहशतवादी जे तळ होते त्याच्यावरती आम्ही त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केला. आता त्याचा तपशील जो आहे ना तो का तर आर्मीने सांगायला पाहिजे किंवा आपण संदिग्ध ठेवला पाहिजे. लक्षात घ्या, संदिग्ध ठेवला पाहिजे. कारण असं आहे याच्यामध्ये, पण याचा अर्थ लगेच आता अमित शहाच्या विरुद्ध तुम्ही बोला. मुद्दा काय आहे माहितीये का की आज पाकिस्तान मधल्या वाहिन्यांना आणि पाकिस्तान मधल्या मीडियाला जास्तीत जास्त गैरसमज पसरवण्यासाठी आपल्या वादांचा उपयोग होतो आहे. तुम्ही मला एक सांगा की सर्जिकल स्ट्राईक झाल्यावर तिथे जी काही नुकसानी झाली असेल किंवा कुठलाही देश हेच म्हणणार ना की आमच्याकडे काहीच नुकसान झालं नाही. बरं, दुसरा प्रश्न असा आहे या सगळ्यामध्ये की याचा तपशील आर्मीनी किंवा कोणी असं सांगणं हे कधी होतं, काही काळानंतर या गोष्टी समोर येत असतात या ज्या आहेत त्या. तिसरं, पाकिस्तानमध्ये आहे का लोकशाही की जिथे तुमच्यासारख्या वाहिन्या जाऊन सगळी बित्तम बातमी सगळी काढू शकतील म्हणून? त्याच्यामुळे हा विचार केला पाहिजे. त्यामुळे अमित शहांच्याकडे काय सोर्स आहे त्यांचं त्यांना माहिती असेल, पण याचा अर्थ ते खोटं बोलले किंवा त्यांनी जे सांगितलं ते धनोआने जेव्हा पत्रकार परिषद घेतली किंवा हवाई दलानं जी पत्रकार परिषद घेतली आम्ही मान्य केलं की आम्ही आमचं टार्गेट अचीव केलेलं आहे, आम्ही आमचं टार्गेट हिट केलेलं आहे. मात्र किती दहशतवादी मारले गेले आम्हाला माहिती नाही, आम्ही मान्य केलं. आम्ही त्याची ब्रेकिंग न्यूज सुद्धा चालवली. विरोधकांनी काय म्हणायचं किंवा त्यांना काय म्हणायचं माहिती नाही, मात्र मीडियानं हे मान्य केलं. आमचा पूर्ण विश्वास आहे लष्करावर की त्यांनी जे केलं ते योग्यच केलं. मात्र मग अमित शहानी आज जर 250चा आकडा सांगितला असेल तर त्यावर आम्ही प्रश्न विचारणार. हा आकडा आला कुठून हा प्रश्न आम्हाला विचारण्याचा हक्क आहे नीलमताई. नाही, हक्क तुमचा कोण नाकारत नाहीये, पण तुम्हाला जोपर्यंत तिथे जाऊन तिथल्या डेड बॉडीज किंवा तिकडची सगळी माहिती काही तुमच्या दृष्टीने जो काही ऑथेंटिक सोर्स आहे त्यांच्याकडून जोपर्यंत मिळत नाहीये. आता चीनचं युद्ध खूप वर्ष झाली, कारगिलचं युद्ध झालं, त्याचे तपशील काही काळाने येत असतात. नक्कीच आम्ही म्हणतच त्याच्यामुळे असं नाहीये की कोण लपवून ठेवणार आहे. आम्ही सरकारला विचारलंच नाही की तुम्ही आकडा सांगा, किती मेले हा आकडा सांगा. आज अमित शहानी स्वतः रॅलीमध्ये सांगितलेला हा आकडा आहे की 250 दहशतवादी मेले. हा आकडा त्यांनी कुठून आणला? हा सोर्स एक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत नीलमताई जी, माझ्या बरोबर धात्रक आहेत, अशोक धात्रक. भाई जगताप मी येते तुमच्याकडे. नीलमताई थोडंसं थांबा. निखिल, असं आहे की मी तुझा सर्व सन्मान ठेवून एक गोष्ट सांगतो. तू अँकर आहेस या टीव्ही चॅनलची, तू राजकारणात सक्रिय नाहीस म्हणून तुला माहिती नाही की सध्याच्या सरकारला प्रश्न विचारणं मान्य होत नाही. त्यांना प्रश्न नाही विचारायचे, ऐकून घ्यायचं, कारण मन की बात आहे, जन की बात नाही करायची. तुम्ही जो प्रश्न विचारलात 250चा आकडा आणला कुठून, ताईंनी सुद्धा, आता ताईंची पण थोडीशी हतबलता आहे कारण युतीमध्ये आहे, मुद्द्यावर येतो, हतबलता आहे. कारण अमित शहा कुठल्या सरकारमध्ये मंत्री नाही आहेत, अमित शहा कुठे रक्षा विभागाचे अधिकारी नाही आहेत, अमित शहा कुठेही युनो मध्ये देशाचं प्रतिनिधित्व करीत नाही आहेत. मग अमित शहाकडे ज्या वेळेला नुकतंच एअरफोर्स एक अधिकारी सांगतायत की आम्ही कॅज्युअलिटी किती झाली ते काही सांगू शकत नाही, पण टार्गेट अचीव केले. एक निश्चित एअरफोर्सच्या जवानांचं, भारतीय लष्कराचं अभिनंदन या डिबेटच्या मार्फत. पण यांनी हा आकडा कुठून आणला? हे आकडे यांचे फक्त मत मिळवण्याकरता, जसा 15 लाखाचा आकडा. दादा थांबा, उगाच आणखी विषय वाढवू नका, ह्याच विषयावर फक्त राहा. शिरसाट बोला, 250चा आकडा तुम्ही आणला कुठून? लष्कराने आकडा माहित नाही असं सांगितलेलं नाही. आता तो डिक्लेअर करणे परिपक्व ठरणार नाही, ही त्यांची पहिली प्रेस कॉन्फरन्स आहे. त्यांना वाटतं किंवा आता हा टाकता येत नाही. अमित शहा अपरिपक्व आहेत का? अमित शहा अपरिपक्व आहेत का? धात्रक मध्ये बोलू नका, शांत बसा. फक्त नाही, धात्रक शरद पवार अपरिपक्व आहेत. शरद परिपक्व आहेत. शिरसाट तुम्ही वेगळं वळण आपण विषयावरती येऊया. त्या दहशतवादी तळाचा जो अभ्यास केला होता लष्कराने, तिथे किती दहशतवादी आहेत, किती जणांचं ट्रेनिंग चाललंय, याचा 2-4 दिवस जी रेखी केली त्याच्यामध्ये किती लोक तिथे उपस्थित आहेत त्याची आयडिया लष्कराकडे होती. त्यानंतर
जेव्हा अटॅक केला, बॉम्ब टाकले, मिसाईल टाकलं, संपूर्ण तळ उद्ध्वस्त झाल्यावर एका शरीराचे 4 तुकडे झाले असतील. पाकिस्तानलाही कळलं नसेल किती, म्हणजे अमित शहानी सांगितलेला आकडा अधिकृत आहे. त्यामुळे तिकडे 300 ते 400 पेक्षा जास्त दहशतवादी होते. अमित शहानी सांगितलेला आकडा अधिकृत आहे का? मला ब्रेकिंग चालवायची. नाही तुम्ही मला सांगा, अमित शहानी सांगितलेला आकडा अधिकृत असेल तर मी आता ब्रेकिंग चालवते. 300 ते 400 दहशतवादी होते, त्यामुळे 250 पेक्षा जास्त मारले गेले. हे त्यांचं विधान पूर्णपणे सत्य आहे. हो, चालवा. 300 ते 400 दहशतवादी तिकडे लपलेले होते, ट्रेनिंग घेत होते. ते तळ उद्ध्वस्त केल्यावर 250 पेक्षा जास्त लोक मेले. अशोक वानखेडे सर, नेहमी मीडियाला टार्गेट केलं जातं. मात्र अमित शहा जर स्वतः सांगतात की 250हून अधिक दहशतवादी ठार झाले, इथे शिरसाट म्हणतात अमित शहा खरं बोलतायत, सरकार सांगत नाही, हवाई दल सांगत नाही, अमित शहा सांगतात. सरकार आणि हवाई दल काय सांगत नाही त्याला कारण आहेत. ती कारण मी सांगतो. त्यांना मतं मागायची नाही. मी बोलू का? सरकारला मागायची आहेत ना. मी बोलतो. सर्वात पहिले सर्वप्रथम जो भाजपाच्या प्रवक्त्यांनी हमला केला तो मीडियावर की तुम्ही 300, 350, 400 हा आकडा कुठनं आणला. बरोबर आहे. हा हवाई हमला झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय स्टार प्रवक्ते संबित पात्रांनी ट्विट करून 400चा आकडा दिला. त्यामुळे पहिली हेडलाईन 400ची चालली, ब्रेकिंग न्यूज. कारण भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे आणि त्या पार्टीचे ते राष्ट्रीय प्रवक्ते आहेत आणि स्टार प्रवक्ते आहेत, छोटे मोठे नाही. 400 नंतर मग त्यांना लाजीरवाणी वाटलं, मग तो 350 वर आला तिसऱ्या ट्विटमध्ये. आणि मग शेवटी त्या आकड्याबद्दल 300, 350, 250, 200 ज्याच्या तोंडात जे आले शब्द त्यांनी टाकले. प्रश्न हा आहे की पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी आमच्यावर हल्ला केला, आमच्या एअरफोर्सनी त्यांना जबाब दिला, टार्गेट संपवून टाकले. कॅम्प आणि एअरफोर्सचे चीफ जे म्हणतात ते बिलकुल खरं आहे की ते आम्ही डेड बॉडी मोजायचं काम आमचं नाही, की आम्हाला टार्गेट दिले, आम्ही टार्गेट उडवले. कॅम्प उडवायचे होते, कॅम्प उडवले. आता दुसरा प्रश्न आहे, हे सगळं होऊन त्यांनी एअरफोर्सचे विमानं पाठवले, आपण त्यांचं विमान पाडलं, एक अभिनंदन, आपले तिकडे गेले, ते वापस आले, इश्यू संपला. आता इलेक्शन मोडमध्ये आहे देश. अशा वेळेला त्या सर्जिकल एअर स्ट्राईकचं भांडवल राजकारणासाठी करणं हे फार दुर्दैव आहे देशाचं. अमित शहाला काही गरज नव्हती. 350 आमच्या सरकारने मारले. सरकारने नाही मारले, त्या एअरफोर्सनी मारले. याच्या अगोदर पहिल्या स्ट्राईकच्या वेळेला जे लेफ्टनंट जनरल हुडा इन्चार्ज होते नॉर्थन कमांडचे, त्यांनी कितीतरी सिरीज ऑफ लेक्चर्स मध्ये सांगितलं की पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचं राजकीय भांडवल करून तुम्ही खरोखरच सैन्याचं मनोबल कमी केलेलं आहे. लेफ्टनंट जनरल हुड्डा ज्यांच्या नेतृत्वामध्ये सर्जिकल स्ट्राईक झाला ते जर असं म्हणत असतील तर कुठे ना कुठे आपल्याला आपल्या सैनिक अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवायला हवा. आपण त्या एअरफोर्सला का सारखं मदत आणतो? किती लोक मारली. सर्वात पहिले जे झालं ते झालं, सगळ्या देशांनी पाहिलं. तुम्ही आता 250 मारले, 4 तुकडे झाले, 3 तुकडे हात इकडे पडले, 2 हात तिकडे केले. ते तर त्या पार्वतीच्या शरीराचं जसं सुदर्शनने तुकडे करून ज्योतिर्लिंग स्थापन केले तसे तुकडे केल्याची गोष्ट करताय तुम्ही. की पाकिस्तानला कळलं नाही 4 तुकडे झाले की 5 तुकडे झाले, किती लोक मोजले. प्रश्न डेड बॉडीज मोजण्याचा नाही, प्रश्न आहे आपण बदला घेतला, स्थिर झालं, आता सरकार देश चालायला हवा, निवडणुका आहेत. अशा वेळेला त्याला तुम्हाला सारखं कॅश करायचं असेल तर तुम्ही हे सारखं समोर आणाल की 250 मेले, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. या सरकारची सर्वात पहिले जबाबदारी आहे हे सांगायला की तुमचं इंटेलिजन्स का फेल झालं. जी नक्कीच. अशोक वानखेडे सर, मला ब्रेकवर जायचंय, मात्र सेनेच्या पराक्रमावर राजकीय पोळी नेमकं कोण भासतं? आणि माझा प्रश्न हा कायम असेल की अमित शहानी 250चा आकडा आणला कुठून? एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. सेनेच्या एकूणच या कारवाई संदर्भामध्ये कोण राजकीय पोळी भासतंय हा आपला मुळात प्रश्न असेल. आणि अमित शहानी जर भारत सरकार आणि भारतीय सेना सांगत नसेल तर मग अमित शहानी 250चा आकडा नेमका आणला कुठून हा महत्वाचा प्रश्न, कारण लोकांना ऐकायचं आहे. मला थेट भाई जगताप यांच्याकडे जायचंय. भाई जगताप, अमित शहा तिथे म्हणतात की 250 दहशतवादी ठार झाले, तुम्ही म्हणता की भाजप या सगळ्याचं राजकारण करतं, मात्र मग काँग्रेस तरी वेगळं काय करते? काँग्रेसही लष्कराच्या एकूणच कारवाई संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करतं. त्यांना हा आकडा हवाय आणि तिथे तुम्हाला डेड बॉडी सुद्धा पाहायच्या आहेत दहशतवाद्यांच्या. नावं पाहिजेत. नाही, एक तर सगळ्यात पहिलं
इकडे लांब असल्या कारणाने कदाचित मला माहीत नाही की त्या याच्यामध्ये काय अडचण आहे ती. मला आवाज व्यवस्थित येत नव्हता, परंतु निखिला तुझा आवाज व्यवस्थित आहे. सर्वात प्रथम आपल्याला फक्त माहिती करता सांगतो, आरोप करण्यापूर्वी जरा 4 वेळेला तुम्ही लोकांनी हाही विचार करा. ज्या दिवशी हा एअर स्ट्राईक झाला त्या दिवशीच आमचे नेते अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे त्यांनी सांगितलं की आम्हाला पूर्णतः आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत, या गोष्टीचं आम्हाला राजकारण करायचं नाही आणि मी केलेलंच नाही. आता ह्या गोष्टीला जवळजवळ 20-25 दिवस झाले. मध्यंतरीच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं असेल त्याच दिवशी देशाचे पंतप्रधान काय करत होते ते तुम्ही सगळ्यांनी दाखवलं, आम्ही सांगितलं. त्याच दिवशी भाजपचे नेते काय करत होते आणि कशा पद्धतीच्या पोस्ट होत्या त्या तुम्ही दाखवल्या नाही, पण आम्ही सांगितल्या, तुम्ही दाखवल्या नाही. म्हणून आम्ही राजकारण केलं आणि तुम्हाला काय मोजायचं आहे, आम्हाला कसलंच काय मोजायचं नाही. आम्हाला एकच सांगायचं आहे, आम्ही आमच्या डोळ्याने देशाच्या 40 जवानांची प्रेतं बघितलेत आम्ही, आणि ती प्रेतं अख्ख्या 130 कोटी जनतेने बघितलेल्या आहेत. त्यांच्या घरामध्ये आणि त्यांच्या कुटुंबावर काय गुजरलेलं आहे हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. कोणी आम्ही राजकारण केलं नाही. राजकारण करणाऱ्यांना प्रश्न असा आहे की ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा राजकीय फायदा किंवा राजकीय त्याच्यातलं हे बघत असता, साधण्याचा प्रयत्न करत असतात, त्यावेळेला जर तुम्हाला कोणी जर विचारलं, हे आम्ही विचारलं नाही, हे याने राज ठाकरेने 3ऱ्याच दिवशी विचारलं होतं, हे अनेक लोकांनी 3ऱ्याच दिवशी विचारलं होतं, 4थ्या दिवशी विचारलं होतं. आपलं तर सोडा, इंटरनॅशनल मीडिया BBC सारखा त्याच दिवशी हे करत होता. आम्ही त्याच्यावर कमेंट नाही केल्या, कमेंट तुम्हीच करत आहात. त्यामुळे काँग्रेसने काहीतरी सांगितलं, काँग्रेस काही नावं मागते, आम्हाला कुणाच्या नावाची गरज नाही. आम्हाला एक गोष्ट मात्र माहिती आहे, चिदंबरम इथे म्हणतात की दहशतवाद्यांना जर तुम्ही ठार केलं तर त्यांच्या डेड बॉडीज देखील तुम्ही घेऊन आला असाल. म्हणजे लष्करानं तिथे, हवाई दलानं तिथे हल्ला केल्यानंतर त्या सगळ्या डेड बॉडीज गोळा करून आणायला हव्या होत्या असं म्हणायचंय काँग्रेसला. नाही, तुला असं म्हणायचं आहे निखिला, आणि थोडंसं जरा सांभाळून काहीतरी हे करा. आम्ही कुणाच्या तोंडात काय घालण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने काय काय चाललंय ते आम्हाला माहिती आहे. एक मिनिट कपिल सिब्बलांचं बाईट माझ्याकडे आहे. एक मिनिट निखिला, आपण फार अगदी त्या अर्णब गोस्वामी सारखे तुम्ही काय लेडी अर्णब गोस्वामी बघण्याचा प्रयत्न करू नका. काहीतरी आपलं विचारलं, तुम्हाला प्रश्न आवडले नसतील तर तुम्ही तसं सांगा की मला हे प्रश्न आवडलेले नाहीये, किंवा आम्हाला आवडण्याचा प्रश्न नाही. आमची उत्तरं माझे प्रश्न तुम्हाला टोचले असतील भाई, त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही हा डिबेट वेगळ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. नाही. दुसरी गोष्ट महत्वाची, आणि आपण स्वतःच काहीतरी तयार करायचं, तिथे काहीतरी सरकारच्या मी तुम्हाला पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांचा बाईट ऐकवते, मी तुम्हाला पुन्हा एकदा पी चिदंबरम यांचं ट्वीट इकडे दाखवते, ते वाचून घ्या आणि मग सांगा की काँग्रेसचे नेते म्हणतायत काय. तुम्ही ज्या पद्धतीने या करत आहात, आज देशामध्ये चाललंय काय, आज कोण काय तिथे राजकीय त्याचं करतंय त्याच्यावर तुम्हाला काही नाही, आणि मात्र कोणीतरी काहीतरी बोललं त्याचा एक भाग पकडून अशोक वानखेडे साहेब, प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत किंवा एखादा प्रश्न टोचला तर मग भाजप असो किंवा काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो, त्यांना पटत नाही, मीडियाचे प्रश्न पटत नाही, हे प्रश्न त्यांना टोचणारे वाटतात. आम्ही मीडियाबद्दल तक्रार केली नाही. आपण जे विचारता आहात, दुसरी गोष्ट, आपण जे एक मिनिट दात्रक एक मिनिट बाई बोला, एक मिनिट ह्या असल्या यांना आपण बळी पडता कामा नये. त्याचं कारण ह्यांनी आपले प्रश्न चालवायचे, ह्यांनी फक्त आपले बाण चालवायचे नाही, आपण त्याला बळी पडायचं असलं करू नका. माझी विनंती आहे तुम्हाला जर प्रश्न विचारायचे असेल त्याची उत्तर सुद्धा ऐकण्याची तयारी ठेवा. अशा पद्धतीने चालणार नाही. निखिला, तुम्हाला आवडत नसेल आम्हाला बोलू नका, परंतु तुम्ही तुमचा अजेंडा चालवाल, तुम्ही तिकडनं आलेला खूप न्यूट्रल राहण्याचा इथे प्रयत्न करते. मी भाजपला जसे प्रश्न विचारते तसे मी काँग्रेसलाही विचारते, त्यामुळे हे सगळं बोलून तुम्ही लोक बघतात तुम्हाला. आम्हाला राजकारण करायचं असतं तर आम्ही दुसऱ्याच दिवशी राजकारण केलं असतं. आम्ही केलं नाही. आम्ही आज जवळजवळ या गोष्टीला 15-20-22 दिवस झाले.
आणि अशा वेळेला अशा पद्धतीने तुम्हाला स्वतःला राजकारण करायचंय, तुम्हाला अशा पद्धतीने एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात. का टोचतात मीडियाचे प्रश्न काँग्रेस आणि भाजपला सुद्धा? एक छोटासा ब्रेक नंतर सगळ्यात आधी मला जायचंय धात्रक, मी येते तुमच्याकडे. निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे आपल्या सोबत आहेत. धात्रक, ढगे सर आपल्या सोबत आहेत. ढगे सर, ही सगळी डिबेट तुम्ही या ठिकाणी ऐकताय. गेल्या 7 दिवसांपासून या सगळ्यावर आपण चर्चा करतोय. आता एअर मार्शल म्हणतात की या संदर्भातला कुठलाही आकडा आम्ही सांगू शकत नाही, सरकार आकडा सांगत नाही, विरोधक या सगळ्यातले पुरावे मागतायत. मात्र आज अमित शहानी म्हटलं की 250 दहशतवादी मारले. आकडा खूप मोठा आहे. लोकांना अपेक्षा आहे की सरकारनं या संदर्भात अधिकृत अशी माहिती द्यावी. आणि ट्रू रिप्रेझेंटेटिव्ह हे सगळे जे डिबेट या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी जो आहे हा इश्यू या ठिकाणी एअर स्ट्राईक जे आहे ते एअरफोर्सने या ठिकाणी केलेलं आहे. आणि या ठिकाणी जे आहे म्हणजे अर्ध्या तासाची मी डिबेट पाहतोय, ज्याचं मत किंवा एअरफोर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण जो विचार करायला पाहिजे होता तो आपण विचार केलाच नाही. पण नेव्हरदलेस या इश्यूचे जे आहेत 2 अँगल आहेत. पहिला अँगल दॅट इज फ्रॉम द पॉईंट ऑफ मिलिटरी. मग सैन्य दलाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण पाहिलं तर भारताचं जे सैन्य दल आहे ते जगातल्या मोस्ट प्रोफेशनल ऑर्गनायझेशन पैकी एक आहे. आम्हाला एक उद्दिष्ट दिलं आणि काय उद्दिष्ट त्या ठिकाणी होतं आपल्याला माहित आहे की या उद्दिष्टानुसार पाक पुरस्कृत दहशतवाद जो आहे त्या पाक पुरस्कृत दहशतवादाला ठेचण्याचं काम जे आहे ते आपल्याला करायचं होतं. आपल्या इंटेलिजन्स इनपुटनुसार कधी नाही ते 1971 नंतर पहिल्यांदा आपण काय केलं, आपण जे आहे आपल्या सीमे पार गेलो, ऑलमोस्ट 50 किलोमीटर पाकिस्तानच्या हद्दीत गेलो. त्या ठिकाणी असणारे जे आहेत वेगवेगळे दहशतवाद्यांची स्थळं जी होती ती उद्ध्वस्त केली. आमचं टार्गेट काय होतं, दहशतवाद्यांची स्थळं. आमचं टार्गेट हे नव्हतं की 67.5 350.25 हे दहशतवादी मारणं. हा जो आहे तो फॉल आउट आहे, दॅट इज द काइंड ऑफ बाय प्रॉडक्ट. मग आम्ही आमचं जे उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट जे आहे आम्ही साध्य केलं. हे जे आहे सैन्य दलाचं काम नाहीये. हा काही एखादा ऍक्सिडेंट नाही की त्या ठिकाणी जाऊन जे आहे त्याचं आधार कार्ड चेक करा, त्याचं वय किती होतं आणि किती जण त्यामध्ये मारले गेले, किती जण त्या ठिकाणी जखमी झाले. त्यामुळं मोजणं हे काम आमचं नाही. आमचं जे उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट जे आहे सैन्य दलानं त्या ठिकाणी पार पाडलं. दुसरा भाग, मग आता ही सगळी जी राजकीय खिचाताणी या ठिकाणी जी चालू आहे आपण लक्षात घ्यायला हवं. हा मार्च महिना आहे, होळीचा महिना आहे, बुरा न मानो होली है, इलेक्शन का दौर है, बुरा न मानो इलेक्शन है. खरोखरच जर आपल्याला चर्चा करायची असेल, राजकीय पक्षांना जर खरोखरच याचं भांडवल करायचं असेल तर माझ्या मते भांडवल कोणी केलं पाहिजे किंवा कशाचं केलं पाहिजे, आधुनिकीकरण. आमचं जे सैन्य आहे, आमचं जे आर्म फोर्सेस आहे, आजपर्यंतच्या सरकारांनी, मग राईट फ्रॉम 1950s पासून आजपर्यंतच्या सरकारांनी आम्ही काय केलं, तुम्ही काय केलं, आम्ही खरोखरच जे आहे आमच्या सैन्य दलाचे हात किती बळकट केले. हे जे शौर्य दाखवायचंय, मर्दुमकी दाखवायची ती पूर्णपणे जे आहे सैन्य दलाने केलेलं आहे. नक्कीच सर, त्या शौर्याला खरंच सलाम आहे आमच्या सगळ्यांचा. मात्र यावर जे होणारं राजकारण आहे ते देखील तेवढंच महत्वाचं आहे. येणारे आकडे आणि उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका त्या देखील तेवढ्याच महत्वाचे. आपण काय काय दिलं. नक्कीच 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 सर, तुमच्या भावना समजू शकते मी इथे. नीलमताई बोला. दात्र किती निखिला बोला. नीलमताई, हा, मला याच्यात असं वाटतंय की आज जो विषय तुम्ही घेतला त्याचा मतितार्थ हाच आहे की अमित शहानी 250 जाहीर केलं म्हणजे त्यांना श्रेय मिळणार अशा पद्धतीने लोकांच्या मध्ये संदेश जातो का काय. आणि दुसरीकडे तुम्ही सुद्धा आता जे स्क्रीनवर सगळे दाखवतायत, कपिल सिब्बल, दिग्विजय सिंग यांचे सगळे शब्द जे दाखवतायत, मला त्याच्यात हेच वाटतं की राजकीय श्रेय जसं घेऊ नये तसं शेवटी राजकीय वादविवादामधून या सरकारच्या विश्वासार्हतेवर जर का प्रश्न कोणाला उभारायचा असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. पण मला याच्यात मुद्दा असं वाटतंय की पाकिस्तान मधला माध्यम किंवा जागतिक स्तरावरची माध्यम काय माहिती समोर देत आहेत ती आजच्या घडीला खरोखर ती माहिती सत्यतेला पडताळून किती येणार आहे. आणि त्यामुळे अलीकडे काय होतंय, बराचसा सोर्स जो येतोय ना तो सोर्स मध्ये तुम्ही मला एक सांगा की 4 दिवसानंतर त्या ठिकाणी जो पाकिस्तानी पत्रकार पोहोचलेला आहे आणि अल जझीराने जाहीर केलं की त्या ठिकाणी अल जझीरा दुसरी देशातले आहेत प्रतिनिधी, पण ते शेवटी पाकिस्तान मधला प्रतिनिधी येतो, तो म्हणतो तिथे काहीच नव्हतं. आता तुम्हाला एक साधा प्रश्न असा पडतो की एखादा देश त्या ठिकाणचे बरेचसे पुरावे जे आहे ते 3-4 दिवसात नष्ट करू शकतो ना. बरोबर. प्रेत सुद्धा किती झाली, काय झाली हे पाकिस्तान मधलं सरकार कधीच खरं सांगणार नाहीये. बरोबर. अशा वेळेला जे आपल्या सरकारकडून अशी मला खूप आदर आहे शरदराव पवारांबद्दल, पण मला हे कळलं नाहीये
की त्यांनी स्वतः सुषमा स्वराज मॅडमशी बोलले ते आणि त्याच्यानंतर त्यांनी खात्री करून घेतली की हा सर्जिकल स्ट्राईक झाला होता. तर ते स्वतः संरक्षण मंत्री म्हणून सुद्धा काम करत असताना असं त्या क्षणी काय झाली नुकसानी किंवा काय असं कधी जाहीर केलं जातं का या संदर्भामध्ये? आणि राहिला प्रश्न अमित शहाचा, तर माननीय उद्धव साहेब पण परवाच बोललेले आहेत की कोणीही राजकीय श्रेय घेऊ नये, पण त्यांच्याकडे काय सोर्स असेल अमित शहाकडे तर ते मांडतील ना. पण मुळामध्ये जनता मूर्ख नाहीये, जनता हे पण समजून आहे की वायुदल सैन्य दल हे शूर आहे, त्यांच्या बरोबर आपण राहिलं पाहिजे. पण निखिला एक वाक्य माझं याच्यात ऐकून घे फक्त, की शेवटी जे कोणी पंतप्रधान असतात, मग पूर्वी इंदिरा गांधी असतील, नंतर राजीव गांधी असतील, नरसिंह राव असतील, अटल बिहारी असतील आणि आता नरेंद्र मोदी आहेत, जे कोणी पंतप्रधान आहेत त्यांना काही प्रमाणामध्ये श्रेय मिळतं कारण या सर्व सैन्याचे ते प्रमुख असतात. ही वस्तू जे सरकार असतं त्याला सैन्य मिळतं, या सगळ्याचं श्रेय मिळतं. 71 मध्ये इंदिरा गांधींना मिळालं होतं आणि आता ते मोदींना मिळतं, हे आम्ही नाकारत नाही. या सगळ्यामध्ये फक्त जो काही आकडा आला तो अधिकृतपणे आला असता सरकारकडनं तर तो जास्त चांगला झाला असता. जर रॅलीमध्ये याची घोषणा झाली नसती तर ते चांगलं झालं असतं. दात्रक बोला. मगाशी तू राष्ट्रवादीचं नाव घेतलं म्हणून मी फक्त स्पष्टीकरण करतोय. आम्ही कुठेही सर्जिकल स्ट्राईक बद्दल शंका घेतलेली नाही. आम्ही नावं आणि आकडे तेव्हा विचारलेत. आज सरकारमध्ये अमित शहा नाही आहेत, संरक्षण विभागात नाही आणि ते ठामपणाने सांगतायत 7 दिवस झाल्यानंतर 250 लोक मेले. मग एवढा सोर्स जर असेल, ताई पण सांगतायत नीलमताई, त्यांना कुठून तरी सोर्स असेल, मग सांगा ना बाकीच्या माहिती. आणि ताईंनी सांगितलं पंतप्रधानांना ते क्रेडिट जातं, श्रेय जातं, निश्चित त्याबद्दल वाद नाही. सरकारचं नव्हे देशाचं ते नेतृत्व करतायत. मग त्याच बरोबर पुलवामामध्ये 350 किलोचं RDX हे जे आलं, मग त्याचं अपयश स्वतः का घेत नाहीत? तिथे इंटेलिजन्स फेल झाली, हे का स्वीकारित नाही? ताई हे सुद्धा तेवढ्याच जबाबदारीने आपण बोललं पाहिजे. शिरसाट बोला, द्या उत्तर. शरद पवारांची आता क्लिप आपण दाखवताय ही 3 दिवसापूर्वीची आहे, आजची नाही. आम्ही वर्षभरापूर्वी एक मिनिट दात्रक थांबा, शांत झालात तुम्ही? शरद पवारांनी जे स्टेटमेंट केलं किंवा राज ठाकरे जे हल्ली शरद पवारांची पोपटपंची करतात आणि त्यांना एक काहीतरी आघाडीत घेणार आहेत वगैरे, तर ते त्यांनी जे स्टेटमेंट केलं ही सर्व स्टेटमेंट डॉक्टर्ड स्टेटमेंट, शरद पवारांनी स्क्रिप्ट लिहिलेली स्टेटमेंट ही पूर्वीची आहेत. त्यांनी म्हटलं तुम्ही नावं जाहीर करा, कोण कोण मेलं त्यांची मोजणी करा. हे शरद पवार म्हणाले एअर स्ट्राईक केल्यावरती मोजणी करता येत नाही. एवढं साधी अक्कल या राष्ट्रवादीच्या मला फार कळलं यामध्ये. मला आता इथे शिरसाट यांनी म्हटलं की एअर स्ट्राईक केल्यानंतर मोजणी करता येत नाही, एवढी साधी अक्कल नाही. बरोबर म्हणाला शिरसाट तुम्ही. आता सांगा मग अमित शहाने 250 आकडा आणला. कारण तिकडे 500 दहशतवादी होते. 500 दहशतवादी असल्यामुळे 250 पेक्षा जास्त गेले. 500 दहशतवादी तुम्हाला कळतं की तिकडे स्ट्राईक झाल्यानंतर मोजता येत नाही. मग 250चा आकडा तुम्ही आणला कुठून? अक्कल कुणाला आहे, अक्कल कुणाला नाही? थांबा आता दात्रक आणि शिरसाट तुम्ही गेले होते आणि रेखी केली होती. 500 पेक्षा जास्त दहशतवादी. थांबा, विषय वाढवू नका, तुम्ही थांबा. शिरसाट थांबा, शिरसाट थांबा. बाई जगताप तुम्ही सांगता आम्हाला थांबा. इतरही गेस्ट आहेत आपल्याकडे इतरही गेस्ट आहेत. मी तुम्हाला दोघांनाही विनंती करते थांबा. तुम्ही तुमचे सहकारी तिकडे भाई वाट बघतात बोलायची. थोडंसं थांबा. भाई बोला. राष्ट्रवादीचे नतद्रष्ट नेते तशी काँग्रेसची भूमिका पूर्वी भाई बोला. ते थांबले तर तुम्ही भांडणं लावू नका. एक महत्वाची बात, अमित शहाच्या वक्तव्यामुळे देशात अस्थिरता येईल. शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांची प्रतिक्रिया आहे. संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं तर गांभीर्यानं घेतलं. इलेक्शन पुढे जातील. अमित शहांचं वक्तव्य उचित नाही असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. लोकांना अपूर्ण माहिती देणं अयोग्य आहे असं पवारांनी म्हटलंय. अमित शहांच्या वक्तव्यामुळे देशात अस्थिरता येईल असं शरद पवार म्हणतायत. निखिला मला बोला शिरसाट. नाही असं आहे की भाई येते आधी शिरसाटांचं उत्तर घेऊया आपण.
भाई जे म्हणतात ते बरोबर आहे. काँग्रेसने काही पहिलं राजकारण केलं नाही. शिरसाट, मला फक्त एवढंच हवंय, की अमित शहानी दिलेला आकडा अधिकृत आहे, मग सरकार हा अधिकृत आकडा जाहीर करणार आहे का? दिलेला आकडा हा अधिकृत आकडा सरकारचा नाही, लष्कराचा नाही. त्यांनी त्या रॅलीमध्ये भाषणाच्या शिरसाट, आत्ताच तुम्ही राष्ट्रवादीची अक्कल काढली होती, मग आता मी सांगतो ना, मला पूर्ण करू दे ना. नाही 400. अहो पण मी ते सांगतो, अमित शहानी जी काही माहिती होती प्राथमिक, त्याच्या उपलब्ध माहितीमध्ये 400 ते 500. शिरसाट, आम्ही असं म्हणू का तुम्ही 250चा आकडा समोर या सगळ्याचं राजकीय भांडवल करता? तुम्ही या सगळ्याचं राजकीय भांडवल करता? जी भाई बोला. टोचत नाहीये. खासदार कधी तुमचे शिरसाट, मग माझा थेट आरोप आहे की 300 साठी तुम्ही 250चा खेळ करताय. थांबा धात्रक आणि शिरसाट थांबा. भाई बोला. भाई जगताप, धात्रक थांबा 2 मिनिटं तुम्ही. भाई जगताप बोला. मी बोलताना बोला मला तेच सांगायचं आहे की ते बोलताना मी बोलत नाही, आणि तुमचं सुद्धा चाललंय की भाई बोला आणि परत त्यांना प्रश्न विचारताय. मला एकच प्रश्न इथून सांगायचा आहे, स्वतः शरदचंद्रजी पवार हे संरक्षण मंत्री राहिलेत, त्यामुळे त्यांना त्या जबाबदाऱ्या चांगल्या माहिती आहेत. आणि माझी एक नम्र विनंती आहे सगळ्यांनाच, माझ्यासहित सगळ्यांना, शरदचंद्र पवारांची अक्कल काढणे इतकं कोण मोठं काय झालंय मला माहीत नाही, परंतु हे डिबेटच्या माध्यमातून बोलत असताना थोडं जर तारतम्य ठेवलं तर बरं होईल. आणि मग हाच जर नियम जर अमित शहाना लावायचा जर आपण प्रयत्न केला तर ते कोणत्या मोठ्या आकलेचे निघाले, मग असं जर मी म्हटलं तर काय त्याच्यात अयोग्य होईल का? 250चा आकडा देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितलेला नाही, देशाच्या पंतप्रधानाने सांगितलेलं नाही, एअरफोर्सने सांगितलेलं नाही, किंवा कुठल्याही ऑफिशियल एजन्सीने सांगितलं नाही. मग अशा वेळेला तिथे, आणि ते पण जाहीर सभेमध्ये टाळ्या मिळवायला, आणि मग नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली असं झालं तसं झालं हे सांगायला, याला काय म्हणायचं तेही आम्हाला सांगा. आणि म्हणून मग एक गोष्ट मान्य करा की तुम्ही हा संपूर्ण याचा जो सैन्याने जो मर्दुमकी गाजवले, जो एअरफोर्सने जी मर्दुमकी गाजवले, त्यांचं श्रेय काढून घेऊन स्वतःचा राजकीय पोळ्या भाजायला तुम्ही त्याचा वापर पहिल्या दिवसापासून करत आहात, आजही करत आहात, हे सांगा ना जाहीररित्या. एक जर गोष्ट कोण आहेत हे अमित शहा कोण आहेत? देशाच्या कुठच्या वैधानिक जागेवर आहेत? ते एका पक्षाचे प्रमुख असू शकतात, परंतु देशाच्या वैधानिक कोणत्या जागेवर आहेत की त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करायचं? आणि हे जर वक्तव्य ते करत असतील तर देशाच्या पंतप्रधानांनी दुजोरा द्यावा, देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी दुजोरा द्यावा. सैन्य तर देणारच नाही, कारण सैन्याचं काम बरोबर आहे, ते म्हणाले ते बरोबर आहे की त्यांचं काम टार्गेट हिट करणं. त्यांनी काय ती आणि प्रेत कुणी जमवायची, कुणाची नावं, हे आम्ही कधी काँग्रेसने कधी त्याची आम्ही मागायचा प्रश्नच येत नाही. सरकारच्या मागे आम्ही उभे आहोत. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हे राष्ट्रवादीने प्रश्न विचारले होते, नावं विचारली होती, आणि राष्ट्रवादी तुमच्या आघाडीचं हे आम्ही नाही विचारलं. सोनिया गांधी जेव्हा राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्ष पण त्याचा अर्थ तुम्ही त्यांची अक्कल काढाल असं नाही. आपण पवारांची अक्कल काढणार इतके तर आपण इतके महान 26 अकराच्या हल्ल्यानंतर आपण शिरसाट तुम्ही मूळ प्रश्नाला बगल देताय. शिरसाट तुम्ही मूळ प्रश्नाला बगल देताय, काही केलं नाही, त्याचं उत्तर नाही तुमच्याकडे. बोला अशोक सर बोला. मला विनंती आणि दगे सरांकडे जायचंय. असं निर्लज्ज विधान त्यावेळेस कोणाकडेही याचं उत्तर नाही. दादरक थांबा. तू जो प्रश्न विचारते त्याचं उत्तर कोणाकडेही नाही. परंतु शरद पवारांच्या बद्दल जे वक्तव्य या चॅनलवर आता झालं त्याची निंदा झाली पाहिजे. शरद पवार कुठल्याही पार्टीचे असले, वैचारिक मतभेद जरी असले तरी त्यांची एक सिनियरिटी आहे आणि सगळ्यांनी आपली पायरी पाहून बोलायचं. दुसरी गोष्ट, अमित शहाला एवढं सिरियस का घ्यायचं? कारण 15 लाख देने का है बोल के बाद में वो चुनावी जुमला होता है. या इलेक्शन नंतर जेव्हा त्यांना म्हणतील की 250 लोक कसे, तर ते म्हणतील चुनावी जुमला था. जब चुनावी जुमले किए हुए वादे हो जाते हैं, केलेला आपण जो वादा असतो, जो आपण लोकांना शब्दपूर्वक सांगतो, तो इलेक्शन जुमला होतो. हा इलेक्शन जुमला होईल. आता आपल्या इकडे एक गोष्ट झाली की सरकारला श्रेय मिळतं, बिलकुल मिळालं पाहिजे, नरेंद्र मोदीला श्रेय मिळालं पाहिजे, पण श्रेय मिळणं आणि श्रेय लाटणं याच्यात फरक आहे. हे जे करतायत ते श्रेय लाटायचा प्रयत्न करतायत. देशाने कुठल्याही मतदारांनी
कुठल्याही राजकीय पार्टीने नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये झालेल्या स्ट्राईकला चुकीचा स्ट्राईक म्हटलेलं नाही आहे. सगळा देश नरेंद्र मोदीच्या पाठीमागे उभा होता. त्यामुळे श्रेय त्यांना मिळालं. आता हे जे 250 लोक मिळाले, आम्ही हे करताय घोषून मारू आणि आम्हीच करू शकतो, कोणी अजून करू शकत नाही, हे श्रेय घेणं नाही, हे श्रेय लाटणं आहे. मी तुला थोडासा इतिहास सांगतो, मला 1 मिनिट दे, फक्त 1 मिनिट. इतिहास असा आहे की 1962 मध्ये आपण 1962 मध्ये आपण हारलो, 1965 मध्ये आपण लढाई जिंकलो. त्यावेळेला काँग्रेस सरकार पुढच्या निवडणुकीत गेलं तर वोट पर्सेंट पण कमी आलं आणि सीट पण कमी आल्या. ही वस्तुस्थिती आहे. इंदिरा गांधींनी 72 मध्ये लढाई लढली, बांगलादेश वेगळा झाला. त्यानंतरची जी इलेक्शन झाला त्यात इंदिरा गांधी सबशेल हारल्या. मधात इमर्जन्सी आली होती. जेव्हा कारगिल भारतीय जनता पार्टीनं मतप्रतिशत किंवा सीट वाढवल्या नाही. मुंबईवर हमला झाल्यावरही युपीएचं सरकार वापस आलं. त्यामुळे या देशातल्या लोकांना कळतं की आपल्या देशाचं सैन्य काय आहे आणि सैन्याच्या नावावर श्रेय लाटणारी लोक कोण आहे. जी नक्कीच. अशोक सर, यावर मी एक छोटासा ब्रेक इथे घेते. 250 हा जुमला आहे की मग फॅक्ट आहे? शिरसाट उत्तर द्याल. मी आता 6व्यांदा तुम्हाला हा प्रश्न विचारते. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. मिशन 300 साठी 250चे मुद्दे, हा आमचा हे टायटल होतं या सगळ्या आखाड्याचं. चर्चा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. निलामताई बोला. मला तर असं वाटतं की पहिली गोष्ट हे पण शरदराव पवार असतील की अमित शहा असतील, या कोणाही बद्दल मतभेद असू शकतात, पण आपल्या 2 पॅनलिस्टने जे विषय मांडले ना त्याच्यामध्ये शरद पवारांचे अक्कल बोलले आणि भाई जगताप बोलले, शिरसाट जसं बोलले पवार साहेबांबद्दल, भाईंसारखे आता खरं सिनियर इतकं म्हणजे व्यवस्थित नेहमी त्यांनी अमित शहाची अक्कल काढली. मला काही योग्य वाटत नाहीये. माझं दोघांशी मतभेद आहे त्याबद्दल. मला असं वाटतं की चर्चेमध्ये मला तरी एक पॅनलिस्ट म्हणून असं वाटतं की एवढी पातळी सोडायला नाही पाहिजे. आणि दुसरा एक शेवटचा मुद्दा, निखिला तू अभ्यासू आहेस वगैरे सगळं बरोबर आहे, पण भाई जगतापांची असं झालं तर चालेल का? पॅनलिस्ट ना नाही ऐका पूर्ण. आता भाई तुमच्या सुरुवातीला जे तुम्ही व्यथा मांडली आम्हाला बोनस देत नाहीये, तर मला असं वाटतं ते योग्य आहे या बाबतीमध्ये की पॅनलिस्ट म्हणून आल्यावरती प्रश्न विचारणं जसं अँकरचा अधिकार आहे, तो शो कसा चालवायचा आम्ही सांगू शकत नाही, पण प्रत्येकाला त्या प्रश्नाची उत्तरं देण्याचं समाधान पण मिळालं पाहिजे. कुठेतरी अॅक्यूज केल्यासारखं किंवा त्यांच्यावर खेकसल्यासारखं थोडं बोलताना संयम पाळला गेला तर चांगलं राहील निखिला, असं मला वाटतं. निखिला ज्यांच्याबद्दल आता इथे माझ्या बरोबर पॅनलिस्ट बसलेत, भालचंद्र शिरसाट, थोडक्यात अत्यंत विनयान थोडक्यात ज्यांनी अक्कल काढली, अहो ज्यांचं नेतृत्व घेऊन तुम्ही बोलतात ना त्या नरेंद्र मोदींनी गुरु मानलंय. बोट धरून राजकारणात अमित शहानी आज जे सांगितलं 250चा आकडा म्हणून शरद पवार बोलले. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला फक्त 2 सेकंद हवे की जो हल्ला हा पुलवामा मध्ये झाला आणि जैश मोहम्मदने तो स्वीकारला, त्या जैश मोहम्मदचा प्रमुख मजूर असद मसूद अझहर याला 31 डिसेंबर 1999 ला इतिहास सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे मला इतिहास सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे मुद्दा तुम्ही चर्चा भरकटवू नका. भाई मी तुमच्याकडे येते. डागे सर, तो नको. डागे सर, एक शेवटची कमेंट. बघा, ही सगळा जो राजकीय धुराळा आहे आणि गेल्या 50 मिनिटांपासून या राजकीय धुराळ्यात तुम्ही एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला बसवलेला आहे. जसं मी अगोदरही या ठिकाणी सांगितलं, एका अँगलनं चांगलं आहे की आमचे राजकीय पक्ष जे आहे अधूनमधून कधी जे आहे देशाच्या सुरक्षिततेविषयी सुद्धा जे आहे चर्चा करतात, पण आनंद झाला असता माझ्यासारख्या एका माजी लष्करी अधिकाऱ्याला, त्याचबरोबर प्रत्येक भारतीयाला, जर या चर्चेमध्ये खरोखरच जे आहे आमच्या लष्कराचं आमच्या सैन्य दलाचं पाठबळ कसं आम्हाला वाढवता येईल याच्याशी संबंधित चर्चा झाली, याच्याशी संबंधित जर काही व्हाईट पेपर आला, याच्याशी संबंधित जे आहे काय आपल्याला करता येईल काय न करता येईल याच्याशी संबंधित जर चर्चा झाली तर नक्कीच जे आहे आमच्यापैकी प्रत्येक मतदाराला प्रत्येक व्यक्तीला आनंद झाला असता. पण आपण हे कळत बसू की 250 होते का 350 होते 67 होते का 35 होते, माझ्या मते या चर्चेमधून काहीच मिळणार नाही. मी फक्त तो निलमताईंचा युती जाहीर झाल्यावर निलमताईंचा फारच पुळका वाढलाय याच्याबद्दल, अमित शहाबद्दल आणखी
भाजपाबद्दल तो वाढू द्या, मी असं म्हटलंच नाही, त्यामुळे माझ्या तोंडात टाकण्याचा प्रयत्न करू नये. मी हे नक्कीच म्हणालो, जर हाच न्याय जर समजा यांना लावला, अमित शहाना लावला तर चालेल का, हे मात्र मी म्हणालो. आणि जे मी म्हणालो ते म्हणण्याची माझी ताकद आहे, नाही हिंमत आहे. त्यामुळे मला निलमताईंसारख्यांची अजिबात सर्टिफिकेट लागत नाही. मला माहिती आहे की मी काय बोलतोय. आणि जर त्याचा फक्त तेवढाच अर्थ काढत असतील निलमताई, तर मग निलमताईंना ते सगळं लखलाभ हो, आम्हाला त्यांच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. पण एवढं मात्र नक्की की या सगळ्या गोष्टीचं निखिला ज्या पद्धतीने राजकारण केलं जातंय किंवा राजकारणासाठी हा जो वापर केला जातोय तो अयोग्य आहे. हे मी याच्या पूर्वी सुद्धा सांगितलंय, आता सुद्धा सांगतो. फक्त लष्करी अधिकारी म्हणाले, त्यांना फक्त त्यांचा पूर्ण आदर ठेवून त्यांना फक्त एवढंच सांगायचं आहे की आमच्या कुटुंबामध्येच लष्करी अधिकारी आहेत. माझा भाचा जो आहे ना, माझा पुतण्या, तो आता कॅप्टन आहे. आणि म्हणूनच आम्हालाही वाटतं की या सगळ्याचं कुठेही राजकारण व्हायला नको. आज या संपूर्ण 1 तासाच्या डिबेटमध्ये मी शिरसाट यांना 250चा आकडा अमित शहानी कुठून आणला हा 6व्यांदा प्रश्न विचारला, मात्र अजूनही त्यांच्याकडे त्याचं उत्तर नाही. सोर्स कडून आला हे त्यांचं उत्तर आहे. अधिकृतपणे सरकारनं ते सांगावं ही अपेक्षा संपूर्ण देशातल्या नागरिकांची देखील असणार. अर्थात कोणी आकडा विचारला नव्हता, विरोधी पक्षाने विचारला असेल तर माहिती नाही, तो त्यांचा हक्क आहे. मात्र सर्वसामान्य लोकांनी हा आकडा विचारला नाही. अमित शहानी तो आकडा सांगितलेला आहे आणि त्यामुळे यामध्ये किती तथ्य आहे हे जाणून घेण्याचा अधिकार देशातल्या सगळ्या जनतेला देखील आहे. हे आता सरकारनं लक्षात ठेवावं. धन्यवाद तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.